आजच्या सहभागितेला आपण प्रारंभ करूया। देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा। याकोबाच्या देवाचा जय जयकार करा। सुरावर गीत म्हणा, डफ इकडे घेऊन या, मंजूळ वीणा आणि सतार वाजवा। यावेळेला आपण गीत ऐकूया आणि गीत गाऊन प्रभूच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देऊया। करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद। करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद। आनंदाने टाळ वाजवा, हा नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा, हो आनंदाने टाळ वाजवा, अरे नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा। पवित्राने हृदय सजवा, जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा, ओ पवित्राने हृदय सजवा, हे जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा। हा करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद। जय घोषाने हात उंचवा, येशूचे नाव जगी गाजवा, हे जय घोषाने हात उंचवा, येशूचे नाव जगी गाजवा, येशूच्या नावे पाप्यांना वाचवा, येशूचे सामर्थ्य तुम्ही दाखवा, येशूचे सामर्थ्य तुम्ही दाखवा, हा येशूच्या नावे पाप्यांना वाचवा, येशूच्या नावे पाप्यांना वाचवा, अरे येशूचे सामर्थ्य तुम्ही दाखवा, येशूचे सामर्थ्य तुम्ही दाखवा। करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद। करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद, ख्रिस्त नामात होऊनिया धुंद। आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय प्रभो, आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान, महिमा आणि धन्यवाद देतो। आजच्या दिवशी प्रभू, तू आम्हाला तुझ्या वचनातून शिकण्यासाठी ही वेळ दिलेली आहेस। प्रभू, आम्ही स्वतःला तुझ्या हाती स्वाधीन करीतो। मी बोलत असताना आणि तुझे लोक ऐकत असताना प्रभू, तू आम्हा सर्वांना कृपा पुरव। तुझी जी योजना आमच्या जीवनाबाबत आहे प्रभू, ती तू आम्हास आज प्रगट कर। आणि प्रभुदेव बाप्पा, तुझ्या वचनाला मान देऊन
ते आम्ही ग्रहण करून त्याप्रमाणे आम्ही आचरण करावे म्हणून तो आम्हाला सुबुद्धी दे. प्रभुदेव बापा, आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन होतो, तो आमचा ताबा घे. आज आमच्याद्वारे होणारी तुझी स्तुती आराधना तू मान्य कर. येशूच्या नावात मागितले म्हणून तो ऐक. आमेन. मननाकरता जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत ते तुमच्या स्क्रीनवर आम्ही यावेळेस दाखवत आहोत. स्तोत्र संहिता 132, जुन्या करारामधून पहिला शास्त्रपाठ यशाचा ग्रंथ 49वा अध्याय आणि पहिली 6 वचनं. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. इब्रिलोकास पत्र याचा 2रा अध्याय 10 ते 18 वचने आणि शुभवर्तमान लुकाने लिहिलेलं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 39 ते 49 मी आपणासाठी शुभवर्तमान वाचन करत आहे. त्याच दिवसात मरिया त्वरा करून डोंगराळ प्रदेशातील यहुदाच्या एका नगरात निघून गेली आणि जकर्याच्या घरात जाऊन तिने अलिशिबेला अभिवंदन केले. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवंदन ऐकताच बाळकाने तिच्या उदरात उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हे मला कोठून? पहा, तुझ्या अभिवंदनाची वाणी माझ्या कानी पडताच बाळकाने माझ्या उदरात उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास धरिला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याचपुढे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो पराक्रमी त्याने माझ्याकरता महत्कृत्य केली आहेत त्याचे नाम पवित्र आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. सध्या आपण नाताळच्या समयामध्ये आहोत आणि नाताळ म्हटला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आम्हा सर्वांना पुन्हा एक वार आठवतो. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो हा आहे की नाताळात आम्ही जो आम्हासारखा मनुष्य असूनही निष्पाप राहिला त्या येशूचं आमच्या अंतःकरणामध्ये स्वागत करूया. गब्रिएल देवदूताने मरियेस सुवार्ता सांगितली की ती मसीहाची माता बनणार आहे. पण मरियेची मोठी समस्या प्रियानो ही होती की हे कसं शक्य आहे, कारण ती कुमारिका होती. लुकाने लिहिलेलं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि असं म्हटलेल्या 30व्या वचनामध्ये देवदूताने मरियेला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आणि मरियेनं जेव्हा ही सुवार्ता ऐकली त्यावेळेला तिला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली की हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे, हे कसं होईल. पुढचं वचन 34वं म्हटलेलं आहे, कारण मला पुरुष ठाऊक नाही, मला पुरुष ठाऊक नाही. आणि अशा प्रकारे तिने देवाच्या दूताला प्रश्न विचारलेला आहे, आपली शंका व्यक्त केलेली आहे. आणि त्यावेळेला मग देवाचा दूत तिला असं म्हणतो, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. आणि मग ज्या वेळेला देवदूताकडून ही सुवार्ता मरियेनं ऐकली त्यावेळेला देवाच्या सामर्थ्याचं प्रतीक किंवा देवाच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून देवदूताने मरियेला खात्रीपूर्वक सांगितले की पहा, तुझी नातलग 36वं वचन, पहा तुझी नातलग अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे. जेव्हा देवाच्या दूताद्वारे मरियेनं हे ऐकलं तेव्हा तिने त्याच्या म्हणण्याचा स्वीकार केला आणि ती म्हणाली, पहा, मी पुढचं वचन वाचत आहे 38वं, पहा मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. आणि मग
देवदूत तेजपासून निघून गेला. आणि त्याच घटकेला मरियेच्या उदरामध्ये येशूने देह धारण केले. कारण आम्ही 30व्या वचनामध्ये वाचलेलं आहे, देवाच्या दूताने मरियेला सांगितले की तू गरोदर होशील. पहा बरं त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. हो, पहा तू गरोदर होशील. आणि मग त्यावेळेला तिच्या मनामध्ये असं आलं की का नाही, मी ज्या दिव्यदूताने माझ्या नातलग अलिशिबेबद्दल सांगितले तिची जाऊन भेट घ्यावी, तिला मदत करावी, कारण ती सुद्धा गरोदर आहे असं दिव्यदूताने सांगितलेलं आहे. आणि ती 6 महिन्याची गरोदर आहे. आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे 39व्या वचनामध्ये, त्याच दिवसात मरिया त्वरा करून डोंगराळ प्रदेशातील यहुदाच्या एका नगरात निघून गेले आणि जखर्याच्या घरात जाऊन तिने अलिशिबेला अभिवंदन केले. आणि म्हणून प्रियानो, या देहधारणेकडे आपण थोडा वेळ आज लक्ष देणार आहोत. पहिली गोष्ट आहे, पहिला मुद्दा आहे, देहधारणेकडे जगाचा पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे. बहुतांश लोक या जगामध्ये येशूच्या जन्मावर विश्वास ठेवत नाहीत. त्याला कारणे सुद्धा प्रियानो भरपूर आहेत. पहिलं कारण आहे, पुरुष आणि स्त्रीच्या मिलनानेच मूल जन्माला येते. आणि तसा काही प्रकार मरिया आणि योसेफ यांच्या बाबत झालेला नाही. आणि त्यामुळे येशूचा जन्म असा झाला हे लोक मानत नाहीत. दुसरं कारण आहे प्रियानो, ते म्हणजे जर येशू देव आहे तर जसे इतर देव आणि देवता यांनी पृथ्वीवरती अवतार धारण केले, ते पृथ्वीवरती अवतीर्ण झाले, तशा प्रकारे येशू का नाही आला. आणि म्हणून येशू हा देव आहे हे अनेक लोक मानत नाहीत. तिसरं कारण असं आहे प्रियानो की देवाला मुलगा होणं हे कसं शक्य आहे. म्हणजे देव लग्न करतात का, असाही प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येतो. आणि म्हणून या प्रश्नांना सहजपणे जर उत्तर द्यायचं म्हटलं तर आम्हाला हे पाहायला मिळतं की देव लग्न करत नाही, देवाला पुत्र आणि कन्या होत नाहीत. देवाचे सामर्थ्य मरियेमध्ये आले आणि त्या देवाच्या सामर्थ्याने मरियेच्या उदरामध्ये गर्भधारणा केली. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न हा आला असेल की देवाचं सामर्थ्य मरियेत आलं आणि त्याने गर्भधारणा केली, म्हणजे हे देवाचं सामर्थ्य काय आहे. आणि साधं सोपं उत्तर आहे प्रियानो, देवाचं सामर्थ्य म्हणजे पवित्र आत्मा. कारण देव आत्मा आहे आणि देव स्वतः पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या शक्तीने मरियेमध्ये आला आणि त्याने मरियेच्या उदरामध्ये गर्भाशयामध्ये गर्भधारणा केली आणि त्या गर्भाला येशू हे नाव दिलं. मग आता दुसरा प्रश्न मनामध्ये येतो आणि तो म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भधारण का झाले. पुरुष आणि स्त्री यांच्या मिलनाने जर गर्भधारणा झाली असती तर चाललं नसतं का. येशूचा जन्म असा मानवी इच्छेने झाला असता तर चालला नसता का. तो पवित्र आत्म्याच्या द्वारेच का जन्माला आला. त्याला कारण प्रियानो अशी आहेत. पहिली गोष्ट आहे, येशू हा जर मानवी स्त्री पुरुषांच्या शारीरिक संबंधाने जन्माला आला असता तर जगाच्या पापांची क्षमा करणं त्याला शक्य झालं नसतं. आणि त्याचं शरीर व त्याचं जे रक्त, ज्याला आपण निर्दोष होतं, निष्कलंक होतं आणि निष्पाप राहिलं असं म्हणतो, ते तसं राहिलंच नसतं. ते आमच्यासारखं पापी झालं असतं. आणि मग दुसरं कारण असं आहे, जर असं झालं असतं म्हणजे मनुष्याच्या इच्छेने येशूचा जन्म झाला असता तर येशू देखील आम्हा मनुष्यांसारखा पापी म्हणून जन्माला आला असता. आणि मग एक पापी मनुष्य दुसऱ्या पापी मनुष्याला स्वतःच्या शरीराद्वारे, स्वतःच्या रक्ताने शुद्ध कसा करू शकेल, क्षमा कशी करू शकेल, तारण कसा मिळवून देऊ शकेल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म मानवी इच्छेने झाला नाही तर पवित्र आत्म्याने झालेला आहे. दुसरा मुद्दा आहे प्रियानो, देहधारणेकडे आपण पाहिलं जगाचा काय दृष्टिकोन आहे. आता देहधारणेकडे पाहण्याचा पवित्र शास्त्राचा काय दृष्टिकोन आहे. मरियेच्या द्वारे येशूला मानवी शरीर मिळाले. त्याचे जे शरीर होते ते पूर्णपणे मानवी होते, ज्यामध्ये पूर्ण मानवता किंवा मानवीपण जे आम्हामध्ये आहे ते देवाने त्या येशूमध्ये घातलेलं आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये इब्रिलोकास पत्र याचा 4 अध्याय 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी तो निष्पाप राहिला. तो पाप करू शकला असता
सैतानाने त्याच्यावरती अनेक मोह, संकट, अडचणी, पाश टाकलेले होते, परंतु तरी देखील तो निष्पाप राहिला. आणि म्हणून रोमकरास पत्र 8 अध्याय 3 वचनामध्ये आम्ही वाचतो, नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ असल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहाने आणि पापाकरिता पाठवले आणि देहामध्ये दंड आज्ञा करून पापाचा मोड केलेला आहे. देवाने येशूमध्ये शरीराबद्दल शरीर दिलं. देवाने येशूमध्ये मांसाबद्दल मांस दिलेलं आहे. येशू मरण पावला आणि साऱ्या जगाची पातकांची क्षमा त्याने आम्हाला मिळवून दिलेली आहे. पवित्र शास्त्र आम्हाला अशा प्रकारे येशूच्या देहधारणेकडे पाहण्यासाठी प्रवृत्त करतं, शिकवण देतं. बेथलहेम मध्ये जन्मण्यापूर्वी येशू ख्रिस्त हा देवासह देवामध्ये आणि देव म्हणून तो अनंत कालापासून आहे अस्तित्वामध्ये. आणि म्हणून योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये आम्ही वाचतो, जो जो आत्मा म्हणजे जी व्यक्ती देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करते तो देवापासून आहे. यावरून देवाचा आत्मा ओळखावा. आणि जो आत्मा किंवा जी व्यक्ती येशूला कबूल करत नाही तो देवापासून नाही. स्पष्ट आहे प्रियानो, शास्त्र सांगत आहे. आणि म्हणून कलसेकरास पत्र 2 अध्याय 9 वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. तो मानवी देहामध्ये आला होता तरी देखील त्याच्यामध्ये देवाची सर्व पूर्णता जी आहे ती मूर्तिमान वसते, म्हणजे योग्य रीतीने बसते. देहधारण केलेला येशू हा कोण होता जर आम्हाला समजायचं असेल तर योहानाने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 1 अध्यायाच्या 1ल्याच वचनामध्ये लिहिलेला आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता आणि हा शब्द आम्हामध्ये येऊन त्याने वस्ती केली, देहधारण केलं. आणि हा शास्त्राचा येशूच्या देहधारणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मग तिसरा मुद्दा उपस्थित होतो आणि तो म्हणजे नाताळच्या ह्या दिवशी आम्ही येशूची आठवण का करावी किंवा येशूला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये का सामावून घ्यावं किंवा काच त्याचं आम्ही स्वागत करावं. कारण एकच आहे, प्रीती. देवाच्या प्रीतीचा आम्ही अनुभव घ्यावा म्हणून देवाने येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती पाठवलेला आहे आणि ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही वास्तव वचनामध्ये की देव प्रीती आहे, देव अनंतकालिक आहे, तो आम्हावर प्रेम करतो. म्हणूनच आम्हासाठी त्याने येशू ख्रिस्त स्वतःचा पुत्र म्हणून प्रियानो या पृथ्वीवरती पाठवलेला आहे. त्या देवाने नोहा, अब्राम, याकोब, मोशे यांच्याद्वारे मानव जातीला पापांच्या क्षमेसाठी अर्पण विधी लावून दिले. परंतु प्रियानो देवाच्या तारणाचा किंवा देवाच्या पापक्षमेचा जो उद्देश होता मनुष्यांकरता तो उद्देश प्रियानो त्यामध्ये पूर्ण होईनासा झाला. आणि हे जे अर्पण विधी होते प्रियानो, हे विधी एक प्रथा, एक रूढी, एक परंपरा होऊन बसल्या आणि त्यातून पापक्षमा, सुटका, तारण हे मनुष्याला मिळणे दुरापास्त झाले. आणि म्हणून गलतीकरास पत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये आम्ही वाचतो, काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. अर्पणविधी बंद व्हावेत, रूढी परंपरा याच्याद्वारे मनुष्याला तारण प्राप्ती मिळणार नाही. जेव्हा देवाने ओळखले त्यावेळेला सुसमयी येशू ख्रिस्ताला त्याने या भूतली या पृथ्वीवरती पाठवलं. आणि म्हणून नाताळ हा येशूच्या जन्माविषयी आहे. कारण येशू जन्मला तो मनुष्याला पुन्हा देवाकडे वळवण्यासाठी. येशू जन्मला तो मनुष्याचे पाप वधस्तंभी खेळून मनुष्याला पापक्षमा देण्यासाठी. येशू ख्रिस्त जन्मला तो यासाठीच की या मनुष्याच्या शरीरावरील मृत्यूचा जो पगडा होता, मृत्यूचा जो अधिकार होता, त्या मृत्यूच्या पगड्याला मोडून काढावे, त्या मृत्यूची नांगीत मोडून काढावे याकरता प्रियानो आणि या शरीराला अनंतकालिक जीवन प्राप्त करून देण्यासाठी येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या शरीराला, ह्या जीवनाला अर्थ मिळावा, महत्व प्राप्त करून देऊन
अनंतकालिक जीवनात नेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जन्मला आणि म्हणून मनुष्याच्या तारणाची योजना देवाने स्वतः राबविली आणि तिची उद्दिष्ट पूर्तता जी आहे ती येशूच्या येण्यामध्ये पूर्ण झालेली आहे. आणि आता आपली वेळ आहे की आम्ही त्या येशूकडे वळावे आणि ज्या येशूला देवाने ज्या कारणासाठी पाठवलं ते कारण म्हणजे माझं तारण व्हावं, मी पापांपासून दूर राहावं, माझ्या पातकांची क्षमा मी मिळवून घ्यावी आणि अनंतकालिक प्रभू ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गामध्ये विराजमान व्हावे. याकरता आता पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे वळण्याची माझी वेळ आहे. मेंढपाळांना हे बदललेलं जीवन मिळालं प्रियानो. अंतकालिक जीवनाचे ते भागीदार झालेले आहेत. त्यांनी येशूचं मनोमन स्वागत केलेलं आहे आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. ज्ञानी लोकांच्या बाबतीमध्ये पण असंच झालेलं आहे. हे ज्ञानी लोकांनी देखील आपल्या अंतःकरणामध्ये येशूचं स्वागत केलेलं आहे आणि प्रियानो त्यांचा नुसता मार्गच नाही तर त्यांचं जीवनही बदलून गेलेलं आहे. पापक्षमा ही मानवाला देवाच्या कृपेने मिळालेलं वरदान आहे. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचनामध्ये आम्ही वाचतो, देवाने जगावर म्हणजे आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून देवदूतांनी ही सुवार्ता जाहीर केली. तुमचं आणि माझं तारण व्हावं, आम्हाला पापक्षमा मिळावी, आम्हाला अनंतकालिक जीवनाचा मार्ग सापडावा, याकरता येशूचा जन्म झाला. प्रियानो, त्या येशूला आपल्या अंतःकरणामध्ये आपण सामावून घेऊया. त्या येशूला आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्वागत करूया. म्हणजे तो प्रभू आमच्या सोबत राहील, कारण त्याला इमॅन्युएल असं म्हटलेलं आहे. आम्हा संगती राहणारा देव असं म्हटलेलं आहे. त्याच्या विना हे शरीर, हे जीवन प्रियानो पोकळ आहे, कुचकामी आहे, त्याला काही अर्थ नाहीये प्रियानो, अर्थहीन आहे. आणि म्हणून जर माझ्यामध्ये येशू आहे तर प्रियानो माझ्या जीवनाला महत्व आहे, माझ्या जीवनाला किंमत आहे. त्या देवाच्या दृष्टीने मी अमोल आहे. प्रभू तुम्हास त्या येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी, त्याचं स्वागत अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये करण्यासाठी अधिकाने अधिक सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला महान महिमा आणि धन्यवाद देतो. नाताळ म्हणजे येशूचा जन्म. प्रभुदेव बाप्पा, आम्हाला ही आठवण तू करून देत असतोस आणि त्या नाताळच्या दिवशी प्रभुदेव बाप्पा येशू माझ्यासाठी जन्माला आला, येशू माझ्या तारणासाठी जन्माला आला, येशू त्या वधस्तंभावर माझ्याऐवजी आपला प्राण देऊन, आपलं रक्त सांडून मला पापक्षमा मिळवून देण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून प्रभू त्या येशूचं बलिदान मी स्वीकारावं, त्या येशूला मी माझ्या अंतःकरणामध्ये या नाताळ समयामध्ये स्वीकारावं, स्वागत करावं. म्हणून तू कृपा पुरव, सहाय्य कर प्रभू. वाईटावर विजय मिळवणारं जीवन जगण्यासाठी शक्ती दे, सामर्थ्य दे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू आम्हाला दे, हीच प्रार्थना करतो. आणि हा नाताळचा सण प्रभू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा कर, येशूच्या नावाने, आमेन.
होवो माणसात स्तोत्र स्तवा देवाला glory in excelsis Deo gloria in excelsis Deo. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणांस ऋण सोडिले आहे तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि शांती, देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह, देवाच्या लेकरांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊन आपली आजची सहभागिता समाप्त करू.